इकडे लक्ष द्या. फोटोडायोड सगळ्यात महत्वाचा काल आपण शिकलो होतो झिनर डायोड. झिनर डायोड पण आपण रिव्हर्स बायस मध्ये वापरलं होतं. फोटोडायोड सुद्धा आपल्याला कुठं वापरायचा आहे, कशामध्ये वापरायचा आहे? रिव्हर्स बायस मध्ये वापरायचा आहे. फोटोडायोड सुद्धा आपल्याला कुठं वापरायचा आहे? रिव्हर्स बायस मध्येच वापरायचा आहे. आता फोटोडायोड म्हणजे काय आहे? फोटोडायोड म्हणजे लाईट, इथं वरच लिहिलंय मी, द लाईट एनर्जी इज कन्वर्टेड इनटू एन इलेक्ट्रिकल एनर्जी. परत एकदा, फोटोडायोड काय काम करतं? लाईट एनर्जी इज कन्वर्टेड इनटू द इलेक्ट्रिकल एनर्जी, बट कसं? रिव्हर्स मध्ये. कसं? रिव्हर्स. तर एक फॉरवर्ड कसं काम करत असेल? ऍज लाईक पीएन जंक्शन डायोड. ऍज लाईक कसं? पीएन जंक्शन डायोड काहीतरी करंट पास करणार आहे, डिप्लेशन लेअर रिजन होणार आहे, तर या सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी शिकलेल्या आहे. मग आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे फोटोडायोडला वापरायचं कुठं सर? ऑप्टोकपलर, काउंटर, स्विचेस. आपण त्या डीमार्ट मध्ये गेलो ना, तसं बॉक्स आहे बघा, त्या बॉक्स मधून आत गेलं की ट्विंक कोण बीप देतं. तिथं जरा वळून बघा, त्याच्यावर एक स्क्रीन असते, तिथं आकडे झालेले असतात. म्हणजे दिवसभरात या मार्ट मध्ये किती लोक येऊन गेली याचं कॅल्क्युलेशन आपण तिथं त्या बॉक्स मध्ये, म्हणजे त्याच्यामध्ये हे वापरलं जातं फोटोडायोड. हे जे आहे हे कुठल्या मेकॅनिझमवर चालतं? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. कुठला? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. दॅट इज मीन बाय इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे थोडं शॉर्टली सांगतो. एक झिंक मेटल सरफेस घेतलं, त्याच्यावर फोटॉन एनर्जी टाकली. काय एनर्जी? काय टाकली? फोटॉन एनर्जी टाकली, आणि ती एनर्जी ते ऍब्सॉर्ब करून त्या मेटल सरफेसवरचे इलेक्ट्रॉन्स हे इंजेक्ट झाले. काय झालं? इंजेक्ट झालं, म्हणजे मेटल प्लेट सोडून गेले. ओके, मग तसंच काहीतरी ते इफेक्ट आपण इथं इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन साठी आपण हा यूज करतोय, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आता याच्यामध्ये हे जे आहे ते सिम्बॉल आहे. त्या सिम्बॉल मध्ये बघा हे एरो दाखवलेले आहेत आपल्याला. एरो जे आहेत ते इनवर्ड म्हणजे सिम्बॉलच्या साईडला आहेत. हे एरो फोटोडायोडचं दाखवतो. बाहेरच्या साईडला गेला तर एलईडी दाखवतो. ओके, हे पॉझिटिव्ह साईड एनोड म्हणायचं, निगेटिव्ह साईडला काय म्हणायचं? कॅथोड असं म्हणायचं. कधी कधी सीईटीला फक्त सगळ्यांचे सिम्बॉल काढले जातात आणि ते सिम्बॉल विचारले जातात. फोटोडायोड समजलं? एकतर काय करतं? लाईट कन्वर्ट करतं इलेक्ट्रिक मध्ये. दुसरं रिव्हर्स बायस मध्ये वापरायचं. तिसरं कोणतं मेकॅनिझम आहे? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. ओके, आता याच्यामध्ये बघा, आता इथं काय केलं ते बघूयात आपण. ऍक्च्युअल फोटोडायोड हे रिव्हर्स मध्ये वापरलं, म्हणजे पी रिजन कशाला कनेक्ट केला? निगेटिव्हला. एन रिजन कशाला कनेक्ट केला? पॉझिटिव्हला. मध्ये काय आहे? डिप्लीशन लेअर. ओके, हे जे आहे ते जंक्शन, हे जे आहे ते डिप्लीशन रिजन. आणि ह्या रिजन मध्ये इंटेन्सिटी ऑफ लाईट म्हणजे लाईट इन्सिडेंट केलं. काय इन्सिडेंट करायचं आपल्याला? लाईट इन्सिडेंट करायचं आहे. त्याचं कॉर्ड्स विंडो म्हणजे तिरकस एक असा इथे एक विंडो असतो, ट्रान्सपरंट विंडो असतो, ज्याच्यावर आपल्याला लाईट इन्सिडेंट करायची. ओके, सो ते लाईट इन्सिडेंट केल्यानंतर ती लाईट जी डिपेंड असते ते काय चेंज करतं? रिव्हर्स करंट चेंज करतं. दिस इनपुट व्होल्टेज इज इंडिपेंडेंट ऑफ द रिव्हर्स करंट. इनपुट व्होल्टेज रिव्हर्स करंटला काही घेणं देणं नाही. दुसरी गोष्ट, याचं जे रिव्हर्स व्होल्टेज आहे, आपण जर रिव्हर्स व्होल्टेज वाढवलं तर काय वाढणार आहे याच्यामध्ये? त्याच्यामध्ये वाढणार आहे डिप्लीशन रिजन. जर आपण पॉझिटिव्ह जर वाढवलं म्हणजे याला पी रिजन म्हणजे कसं? पी ला पी, एन ला एन. जर फॉरवर्ड बायस मध्ये ह्याला जोडलं, फॉरवर्ड बायस मध्ये जोडलं तर डिप्लीशन रिजन कमी होईल, आणि ह्याला जर रिव्हर्स बायस मध्ये जोडलं तर डिप्लीशन लेअर काय होईल? वाढेल, इन्क्रीज होईल. आणि डिप्लीशन लेअर वाढल्यामुळं इलेक्ट्रॉन आणि होल हे रिकॉम्बिनेशन साठी येतील, पण ते सेपरेट होतील, म्हणजे ते रिकॉम्बिनेशन होणारच नाहीये. ओके, ते रिकॉम्बिनेशन होणार नाहीये. म्हणजे नेमकं काय झालं तिथं? या ठिकाणी बघा, हे जे आहे ते सेग्रिगेशन म्हणजे वेगळं झाले. इलेक्ट्रॉन होल पेअर हे वेगळे झाले, आणि वेगळ्या पद्धतीनं म्हणजे इथं जे पॉझिटिव्ह आहे, हे जे होल्स आहेत हे बॅटरी टर्मिनलकडे ह्याचा फ्लो झाला, आणि इथं जे या टर्मिनलकडे याचा फ्लो झाला. म्हणजे हे रिकॉम्बिनेशन साठी आलेच नाही. आणि रिकॉम्बिनेशन न झाल्यामुळं कुठल्याही प्रकारचं इथं करंट फ्लो होणार नाही. म्हणून थोड्या प्रमाणात होईना स्मॉल करंट, रिव्हर्स स्मॉल करंट, दॅट इज कॉल्ड एज अ डार्क करंट. डार्क करंट कशाला म्हणलं? जे रिव्हर्स मध्ये
रिव्हर्स करंट जो कशा फॉर्मॅट मध्ये, स्मॉल मध्ये, त्यालाच आपण काय म्हटलं, डार्क करंट असं म्हटलं. डार्क करंट, हा डार्क करंट कसा असतो, रिव्हर्स मुळे जे निर्माण झालेला आहे, हे रिव्हर्स, इथं जे आपण काय हे काय केलंय, रिव्हर्स बायस मध्ये जोडले. बट हे जे डार्क करंट आहे किंवा हा जो रिव्हर्स करंट आहे, हा डिपेंड आपण कशावर आहे, जेवढी इंटेन्सिटी ऑफ लाईट, मी काय म्हणलं बघा, जेवढं इंटेन्सिटी ऑफ लाईट टाकलं तेवढं त्याच्यातला रिव्हर्स करंट दॅट इज मीन बाय डार्क करंट काय झाला, इन्क्रीज झाला. दॅट इज मीन बाय डिव्हाइस करंट, म्हणजे ह्या डिव्हाइसचा जो करंट आहे तो काय झाला, वाढला. ओके, म्हणजे इंटेन्सिटी ऑफ लाईट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी रिव्हर्स करंट. एवढं सिंपल लिहितो. मग काय आहे आता याच्यातलं जे आहे की व्होल्टेज, इनपुट व्होल्टेज इज इनव्हर्सली म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कुणाशी असणार आहे, डिप्लिशन लेयर. increases डिप्लेशन रिजन. हे जे रिजन आहे हे रिजन काय करतं, वाढतं. म्हणजे इनपुट जर व्होल्टेज आपण वाढवलं बट ते कसलं, मायनस. रिव्हर्स जर इन्क्रीज केला तर डिप्लेशन लेयर काय व्हायला लागलाय, वाढायला लागलाय. मग इथं इलेक्ट्रॉन होल पेअर नव्हता, जर एखादा रिकॉम्बिनेशन साठी आलेला असेल, इकडे इकडे क्रॉस झालेला असेल तर ते वेगळं होईल, ते वेगळं होऊन पास होतील. म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जर सांगायचं झालं तर तो म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ दी मायनॉरिटी कॅरियर. जे इलेक्ट्रॉन होल पेअर साठी काय असतं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ दी मायनॉरिटी कॅरियर जे होतं, याच्यामुळे काय होतं, रिव्हर्स जे करंट जनरेट होतं किंवा रिव्हर्स जे करंट फ्लो होतो हा डायरेक्टली इंटेन्सिटीवर डिपेंड आहे. आणि आता इथं बघा या ठिकाणी काय आहे, इंटेन्सिटी ऑफ लाईट, हेच आता मी सांगितलं जे डिव्हाइस करंटला कसं चेंजेस होतं हे आता ह्याच्यावरच. इथं बघा आयडी म्हणजे काय आहे, डार्क करंट आहे. आयएस म्हणजे काय, सॅच्युरेशन करंट. कसं असतं, जर समजा इंटेन्सिटी ऑफ लाईट वाढवली तर एक थोड्या वेळापुरतं ना डार्क करंट वाढला नाही, कॉन्स्टंट राहिला. पण परत इंटेन्सिटी ऑफ लाईट वाढवली तर हे वाढायला लागलं. डिव्हाइस करंट जो आहे ना तो वाढायला लागला, हे इन्क्रीज व्हायला लागला. कुठला करंट असणार आहे, डिव्हाइस करंट. इथं हे जे आयआर आहे ना हे डिव्हाइस करंट, हे जे वाढायला लागलं. मग याच्यामध्ये काय अडचण झाली बघा, हे बघा ह्या पोझिशनला जर बघितलं तुम्ही, बघा ह्या पोझिशनला, तर इंटेन्सिटी ऑफ लाईट वाढायला पण ही रेस सरळ आहे. म्हणजे इथला जो करंट आहे ना तो वाढत नाहीये. वाढला म्हणजे कसं, ते असं डायरेक्टली प्रोपोर्शनल चेंज झालं म्हणजे, पण ऍक्च्युअली इथं चेंज होईल नाही, हे कॉन्स्टंट राहिले. याला सॅच्युरेशन करंट असं म्हणायचं. सॅच्युरेशन करंट कशाला म्हणायचं, कितीही इंटेन्सिटी ऑफ लाईट टाकली पण त्याच्यानंतर आपल्याला काय वाढत नाहीये, करंट वाढत नाही, तो कॉन्स्टंट येतो. दॅट इज कॉल्ड एज सॅच्युरेशन करंट. आणि त्यानुसार वेगवेगळे व्हॅल्यूज जर घेतल्या आपण, करंटच्या काही वेगवेगळ्या व्हॅल्यूज घेतल्या तर ही वेगवेगळ्या सॅच्युरेशनच्या सुद्धा काय येतात आपल्याला व्हॅल्यूज येत आहेत. फक्त एवढ्या रिजन मध्ये हे ऍक्टिव्ह आहे. जसं जसं आपण रिव्हर्स व्होल्टेज वाढवतोय तसं तसं आपल्याला रिव्हर्स करंट वाढायला लागलेला दिसेल. बट एक सिच्युएशन अशी येईल की त्या सिच्युएशनला रिव्हर्स करंट आणि सॅच्युरेशन करंट हा व्हॅल्यू काय असणार आहे, वेगळी असणार आहे. म्हणजे जर इथं व्होल्टेज हे रिव्हर्स मध्ये वाढवलं, जर या साईडला वाढवलं तर काय होईल, जर या साईडला वाढवलं तर हे फॉरवर्ड बायस मध्ये जाईल आणि हे इकडे वाढवलं तर काय असेल, ते रिव्हर्स बायस मध्ये असेल. म्हणून फोटो डायोड हे एकदम सिंपल आहे. पहिली गोष्ट फोटो डायोड मध्ये होती, 4-5 गोष्टी फक्त लक्षात ठेवा आणि सिंपल गोष्ट लक्षात ठेवा. इथं हे रिव्हर्स बायस मध्ये वापरतो, लाईटचं इलेक्ट्रिकल करतो. दुसरी गोष्ट मिनिमम करंट म्हणजे त्याला आपण डार्क करंट म्हटलं. तिसरी गोष्ट याच्यामध्ये कुठलेही इलेक्ट्रॉन होल पेअर होत नाही. जेवढं लाईट टाकलं तेवढं करंट, रिव्हर्स करंट जास्त झाला, इंटेन्सिटी वाढवा, इलेक्ट्रिक रिव्हर्स करंट काय होईल, वाढेल. इथलं इनपुट व्होल्टेज वाढवा, डिप्लेशन लेयर वाढेल. इनपुट व्होल्टेज कमी करा, डिप्लेशन लेयर कमी होईल. जेवढं डिप्लेशन लेयर जास्त, रिजन जास्त, तेवढं जे स्मॉल व्हॅल्यू आहे इलेक्ट्रिकच्या. कारण काय, स्मॉल व्हॅल्यू काय घ्यायची तर त्याच्यातलं जे इलेक्ट्रॉन फ्लो आहे तो आपल्याला लक्षात यावा आणि तो खूप स्मॉल असतो. तो काय असतो, खूप स्मॉल असतो. म्हणून इथं आपण हे डिप्लेशन लेयर काय असतं, लार्ज व्हॅल्यू असते. दॅट इज द स्मॉल अमाऊंट ऑफ करंट. जर याला फॉरवर्ड मध्ये घेतलं ना तर करंट जास्त होतो आणि आपल्याला हे रिव्हर्स करंट आयडेंटिफाय करता येणार नाही. समजतंय. दुसरं, याला एकतर हे लाईट वेट आहे, इझिली कॅरी होऊ शकतं. फ्लेक्झिबिलिटी म्हणजे पोर्टेबिलिटी इझिली आहे. दुसरी गोष्ट हाय रिलायबल आहे, पटकन ग्लो होईल, कमी व्होल्टेजवर चालेल.
ओके. सो ह्या सगळ्या त्याचे काय ऍडव्हान्टेजेस आहेत. दुसरी गोष्ट याचा यूज कुठं कुठं आहे म्हणजे वापरायचं ह्याला कुठं कुठं, एक काउंटर, दुसरं स्विचेस, तिसरं ऑप्टोकपलर, चौथं ऑप्टोकपलर, त्याच्यानंतर चौथं जे आहे ते आपण ऑप्टिकल फायबर मध्ये नाही, त्याचं काही एवढी रिक्वायर्ड नाही आहे, पण एवढ्या तरी पार्ट मध्ये आपण याला काय करतो, यूज करतो. कुणाला? फोटो डायोडला. लक्षात आलं तुम्हाला? राईट.